केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कथित अवमानकारक वक्तव्यावर माफीची मागणी व राजीनाम्याची मागणी करत आंबेडकरवादी व संविधान प्रेमींनी निषेध मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक येथून सुरू झालेल्या सदर निषेध मोर्चात हातात बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो तसेच अमित शहा यांचे निषेध नोंदविणारे फोटो घेत हजारोंच्या संख्येने आंबेडकर प्रेमी महिला पुरुष सहभागी झाले। केंद्र शासनाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या अवमानकारक वक्तव्य तसेच केंद्र शासनाच्या निष्क्रियतेमुळे देश व राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करीत 25 डिसेंबर रोजी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले। भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत अवमानकारक विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निषेध मोर्चात सहभागी आंबेडकरवादी अनुयायांनी केली। संतप्त निषेध मोर्चा बस स्थानक, गांधी चौक, गडकरी चौक, बाजार चौक, होळी चौक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, पिलाजी कारोकार चौक, मडकी चौक असे भ्रमण करीत गांधी पुतळा येथे मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर समापन करण्यात आले। या प्रसंगी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। तुम्हाला या देशाचा आपल्याच जो सत्ता घ्यायची रे, बाबासाहेबांना असं संविधान लिहून नाही केलं। आपल्या सगळ्यापेक्षा का देशातला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलाय त्या माणसाने, सिम्बॉल ऑफ नॉलेज। आपण त्याची गंध नाही करू शकत, आपण बाबासाहेबाला समजूही नाही शकत। बाबासाहेबांना पाण्याला आग लागली होती, पाण्याला आग लागली होती म्हणून आज आपल्याला पाणी भेटते, त्याची जरा काळजी घ्या। कुठेतरी रक्त सडसडते। अरे हम जब रस्ते में बैठते ना, एक लक्षात ठेवा, लीडरकीची वेळ नाही, कोणी लीडरकी घातला आला नाही। काहीतरी येणारा मार्ग कठीण आहे, माणसाची मनोपल्ली बेकार होत चालली आहे। आपण ओबीसी समाजाला म्हणतो या ना रे, अरे आम्ही तुमच्यासोबत शिवाजी महाराजही म्हणतो, आमच्यासोबत किती लोक उभे राहतील, आम्ही तुमच्यासोबत राहतो, आम्ही न्यायाची मागणी करतो, आम्ही न्यायाची मागणी करतो आणि न्यायाच्या अंतर्गत येणारा काळ, येणारी वेळ, येणारी घटना हे नका विचार करा। आज आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या। फडणवीस साहेब, शहा साहेब, मोदी साहेब आणि रामदास आठवले, तू समाजाचा आहे, तुला अरे तुला बोलू शकतो, तू आमच्या भरोशावर तिथं सर्व गोष्टी करून राहिला। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावणे।